कितीही युद्धाचा भडका उडू द्या, गाव थांबत नाही. आणि जेव्हा गाव थांबत नाही तेव्हा हा देश सुद्धा थांबत नाही. याचं प्रमाण म्हणजे काय? तर कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्व थांबलं होतं, परंतु या कृषी अर्थव्यवस्थेनी, या खेड्यापाड्यांनी या देशाला जिवंत आणि प्रवाहात ठेवलं. महात्मा गांधी नावाचा थोर माणूस असाच नव्हता म्हणत की खेड्याकडे चला. त्याचबरोबर आमचे महाराष्ट्राचे सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री राहिलेले हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेबांनी सांगितलंय, शेतकरी मरेल तर कोण जगेल आणि शेतकरी जगेल तर कोण मरेल. हे वाक्य तुम्ही मनात आठवा, विचार करा. तुम्हाला या वाक्यातनं शेतकऱ्याची महती किंवा महत्व त्या ठिकाणी अधोरेखित होईल, कळेल. म्हणून खेड्याकडे चला. खेडे तुम्हाला थांबू देणार नाही, मरू देणार नाही. सध्या एलपीजी वाचून अनेक जण बिस्किटच्या पुड्यावर दिवस काढतायत, त्या ठिकाणी आमची चूल पेटलेली आहे.